नमस्कार. क का की अर्थात कथा, काव्य आणि किस्से या आपल्या लोकप्रिय यूट्यूब मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज खूप दिवसांच्या गॅपनी आपण सगळे भेटतोय. निमित्त आहे नवरात्रीचं. हो मंडळी, नवरात्र सुरू झालेलं आहे. घरोघरी घटस्थापनाही झालेली आहे. मग देवीला आपण सगळ्यात आधी वंदन करूया, तिची आरती म्हणून. चला. भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. अश्विन शुद्ध पक्षी नंदा बैसल सिंहासनी हो, प्रतिपदे पासून घट स्थापना ती करणी हो, मूल मंत्र जप करणी भोवते रक्षक ठेवणी हो, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो. द्वितीयेचे दिवशी मिळते 64 योगिनी हो, सकाळमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो, कस्तुरी मळवट भांगी सिंदूर भरती हो, उदोकारे गरजती सकल चामुंडा मिळवली हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गरजती महिमा वर्णू तिचा हो. तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडला हो, मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो, कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो, अष्टभुजा मिरवती अंबे सुंदर दिसेली हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो. चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो, उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो, पूर्ण कृपे तारसी जगन्माते मनमोहिनी हो, भक्तांच्या माऊली सुरते येती लोटांगणी हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो. पंचमीचे दिवशी व्रतते उपांगललीला हो, अर्घ्यपाद्य पूजन तुझला भवानी सवित्री हो, रात्रीचे समयी करीती जागरण हरिकथा हो, आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडता हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो. षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो, देऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो, कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ता फळा हो, जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त पुरा हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो. सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो, तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो, जाई जुई शेवंती पूजा रे केली बरवी हो, भक्त संकटी पडता जेली घेसी वरचे भरी हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो. अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो, सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो, मन माझे मोहिने शरण आलो तुझला गुणी हो, स्तनपान देऊन सुखी गेले अंतःकरणी हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो. नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो, सप्तशती जप हो महवने सद्भक्ती करुणी हो, षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो, आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो.
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो दशमीचे दिवशी अंबा निघेसी मोलंघनी हो सिंहारूढ करी दारुण शस्त्रे अंबे पाघेऊनी हो शुंभाधिक राक्षसा किती मारिसी रणी हो विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो तर देवीचा महिमाच असा आहे. देवी ही शक्तिरूप आहे. म्हणूनच आज देवीची आठवण करताना एक वेगळीच कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होय, कथा ऐकूया. आणि मंडळी, कथा ऐकल्यानंतर तुम्ही तुमचे अभिप्राय मात्र आम्हाला नक्की कळवा. आम्ही सगळे तुमच्या अभिप्रायांची आतुरतेने वाट पाहतो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर तुम्ही करताच आहात, पण सगळ्या एपिसोड्सना भरभरून कमेंट्स करा. धन्यवाद. दादर प्लॅटफॉर्मवर एक 2.5-3 वर्षांची मुलगी सापडली होती. तिला फार बोलता येत नव्हतं. पत्ता सांगणं तर दूरच, तिला तिचं पूर्ण नावही सांगता येत नव्हतं. फक्त सोनू सोनू, मी सोनू असं म्हणायची. अशा वयाची मुलं सहसा आईवडिलांना हाका मारत त्यांची आठवण काढत रडतात. पण ही मुलगी तसं रडत नव्हती. माई माई असं काहीतरी म्हणायची. तिचा फोटो सगळीकडे पाठवला होता. पेपरातही सापडली आहे या सदरात प्रसिद्ध केला होता. पण काही उपयोग झाला नव्हता. आसपास कुठे मिसिंगची कंप्लेंटही नव्हती. तिच्याकडून काही माहिती मिळाल्याशिवाय तिला तिच्या घरी पाठवणं शक्य नव्हतं. तिला बोलतं करण्याचं काम तरुण आणि हुशार इन्स्पेक्टर सविता पाटीलकडे देण्यात आलं. सवितानी आधी या मुलीशी दोस्ती केली. पोलिसांना वाटत होतं की तिचा सांभाळ कोणी माई करत असेल, कारण ती अधूनमधून माई माई असं म्हणायची. घरच्या वातावरणात कदाचित सोनू मोकळी होईल, काही बोलेल, सांगेल असा विचार करून घटस्थापनेच्या दिवशी सविता सोनूला तिच्या घरी घेऊन आली. सविताकडे घटस्थापना झाली. देवी बसली. तेव्हा सोनू माई माई असं ओरडू लागली. नमस्कार करू लागली. ती काहीतरी सुचवत होती, पण ते समजत नव्हतं. सवितानं तिला विचारलं, तू आईला माई म्हणतीयस का, की माई तुझी आजी आहे? तुमच्या घरी पण देवी बसवतात? याला सोनू उत्तर देऊ शकली नाही. फक्त नाही नाही अशी मान डोलवत राहिली. नंतर टीव्हीवर नवरात्री निमित्त देवी दर्शन हा कार्यक्रम दाखवत होते. त्यात निरनिराळ्या प्रसिद्ध देवींच्या मंदिरांचे आणि देवींचे फोटो व शूट दाखवलं जात होतं. सविताची आई आणि सोनू तिघी टीव्ही बघत बसल्या होत्या. सविता फोनवर बोलायला गॅलरीत गेली. अचानक सोनू मोठ्याने ओरडू लागली, माई माई. सविता धावत तिच्या जवळ आली. आईला म्हणाली, ही अचानक अशी ओरडली का? आई म्हणाली, काय की बुवा, मी तर फुलांची माळ ओवत होते ग. ही अचानक टी व्हीवरचं काहीतरी बघून ओरडली का आपल्याच नादात ओरडली त्या देवीलाच ठाऊक. पुन्हा सोनू माई माई ती माई असं ओरडली. हात जोडू लागली. तो डोंगरावरच्या एका देवीचा आणि तिच्या देवळाच्या कळसाचा फोटो होता. सविता सोनूला विचारू लागली, कुणाला माई म्हणतीयस? कोण माई आहे? पण तेवढ्यात तो कार्यक्रम संपला.
सोनू रडू लागली. माई माई माई. काहीतरी विचार करून सविताने तिच्या लॅपटॉपवर नेट ऑन केलं आणि ती सोनूला डोंगरावरच्या विविध देवींची मंदिरं, कळस आणि मूर्ती दाखवू लागली. एका विशिष्ट मंदिराला आणि देवीला पाहून सोनू हात जोडत म्हणत होती, माई माई माई. सवितानं सर्च केला. ते औंधच्या यमाईचं मंदिर होतं. म्हणजे सोनू बहुतेक यमाई देवीला माई म्हणत होती. मांडीवर बसवून देवीचा प्रसाद भरवून सविताने सोनूला जरा बोलतं केलं. सोनू, तू यमाई देवीला माई म्हणतेस? या प्रश्नाला तिने हो उत्तर दिलं. पण तू या देवळात गेलीयस? या प्रश्नावर नकारार्थी मान हलवली. मग तुला ही देवी कशी दिसते? यावर सोनू म्हणाली, घलातून डोंगल दिसतो, देऊल दिसतं. घटस्थापनेच्या शुभदिनी देवीने कोंडी तर फोडली होती. सविताने चौकशीची चक्र फिरवली. पण त्या देवीच्या डोंगराच्या सर्व बाजूंना अनेक गावं होती आणि लहान मुलगी हरवल्याची तक्रार कुठेच नोंदवली गेली नव्हती. ज्या गावातून खालून देवीचं देऊळ दिसतं अशा गावांवर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना सविताने दिल्या. तुझ्या घरी कोण आहे? आई, बाबा, काका, काकू, मामा, मामी. या प्रश्नांवर सोनू गोंधळून गप्प व्हायची. अखेर वरिष्ठांची परवानगी घेऊन सविता सोनूला घेऊन औंधच्या देवळासमोरच्या पायथ्याशी आली. माथ्यावरील देऊळ आणि कळस पाहून सोनू ओरडली, माई माई, आणि तिने हात जोडले. आसपासच्या गावात चौकशी आणि तपास केल्यावर सोनूचा ठावठिकाणा समजला. ती पूर्ण नाव का सांगत नव्हती? आईबाबांचं नाव घेऊन रडत का नव्हती? या सगळ्या प्रश्नांचा उलगडा झाला. सोनू बिचारी अनाथ होती. मोरेवाडीतली 4-5 कुटुंब तिला सांभाळायची. पण मुंबईहून आलेला शामू म्हणाला, मी या पोरीला मुंबईला नेतो, मी हिला शिकवीन, सांभाळीन. त्याच्यावर विश्वास ठेवून मोरेवाडीतल्या काही जणांनी 10-12 हजार गोळा करून त्याला दिले होते. तो सोनूला घेऊन गेला होता. त्यामुळे सोनू हरवल्याची तक्रार करण्याचा प्रश्नच नव्हता. सविता सोनूला घेऊन डोंगर चढून देवळात गेली. यमाई देवीचं दर्शन घेतलं. शामूनं फसवलं होतं. सोनूला एकटीला सोडून पळून गेला होता. त्याला पकडलं असतं तरी सोनूला कुणी सांभाळायचं हा प्रश्न सुटणार नव्हता. सविता देवीकडे बघत होती. तिच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांमध्ये या एका प्रश्नाची भर पडली होती. सोनू मात्र देवीकडे हात दाखवून माई माई असं म्हणत सविताला बिलगली. घरच्या देवीसमोर सविता, तिची आई आणि सोनू उभे होते. आई म्हणाली, म्हणजे एवढ्या मोठ्या यमाईच्या डोंगराला फेरा घातलास आणि पुन्हा पोरीला परत इथेच आणावं लागलं ना? आता कुठे पाठवणार आहेस हिला? सविता म्हणाली, कुठेच नाही. आई, मी कधी आई होऊ शकणार नाही म्हणून लग्नही केलं नाही. पण देवीनंच मला ही मुलगी दिली असं मी समजते. मी सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून सोनूला दत्तक घेईन. तिची सिंगल मदर बनेन. हे देवीनं मला दिलेलं वरदान आहे, प्रसाद आहे. आता सोनू माझी मुलगी आहे. सोनू, तू मला काय म्हणणार? ममा, मम्मी की आई? माई असं म्हणत सोनू सविताला बिलगली. देवी कौतुकाने दोघींकडे बघत होती.